So welcome students. In our previous lecture, we discussed the concept of separation of chromosome during the anaphase of mitosis. Okay, and thereby we entirely finished that particular topic, mitosis. याआधी आपण सेल सायकल डिटेलमध्ये स्टडी केला होता. त्यानंतर मायटॉसिसचा जो कन्सेप्ट आहे, क्रोमोझोम आहे, मोनोव्हॅलेंट क्रोमोझोम, बायव्हॅलेंट क्रोमोझोम, त्यानंतर सेपरेशन ऑफ क्रोमोझोम, हे सर्व आपण स्टडी केले आहे. सायटोकायनेसिस पाहिलेला आहे बाय मीन्स ऑफ क्लिवेज, बाय मीन्स ऑफ सेल प्लेट फॉर्मेशन. हे पहिल्या टाईपचं डिव्हिजन तिथे आपलं कंप्लीट होते, द सोमॅटिक सेल डिव्हिजन. अँड आफ्टर दॅट वी विल मूव ऑन टू अवर नेक्स्ट टाइप ऑफ मेकॅनिझम ऑफ सेल डिव्हिजन, which is called as meiosis. Particularly आपण मायटॉसिस या मेकॅनिझमला डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं. इम्पॉर्टंट टॉपिक जे आहे ते अंडरस्टँड करायचे आहेत आपल्याला, त्याचा रोल आता इथे आपल्याला मेयोसिसमध्ये येणार आहे. हे आपण आता पुन्हा इथे स्टडी करणार आहोत. मेयोसिस. सो बेसिकली हा जो कन्सेप्ट आहे मेयोसिस, इट इज अ सेकंड टाइप ऑफ मेकॅनिझम ऑफ सेल डिव्हिजन जे पर्टिक्युलरली फक्त जर्म सेल्स मध्ये ऑकर. मेयोसिस इज अ टाइप ऑफ सेल डिव्हिजन that predominantly present only in a limited group of cell called as the germ. Now in case of germ cell, it is germ cells are in two categories. In animals आता ॲनिमल्स मध्ये आपण हायर ॲनिमल कन्सिडर करत आहोत, जिथे सेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन. ओके, लोअर ॲनिमलच्या केसमध्ये तर आता जिथे काय वेगळ्या मेथड आहे, असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन आहे. बट इन केस ऑफ हायर ऑर्गॅनिझम, हायर ॲनिमल, मेनली सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन हे तिथे आपल्याला दिसून येणार, कुठे पाहायला मिळणार. आणि त्याच टाईपमध्ये जे हायर प्लांट आहे, जिम्नोस्पर्म अँड द अँजिओस्पर्म, या दोन कॅटेगरीला बिलॉंग करणारे जे प्लांट आहे, या दोन्ही कॅटेगरीमध्ये आपल्याला हे स्पेसिफिक टाईपचं सेल डिव्हिजन कॉल्ड ॲज मेयोसिस. ठीक आहे, आता हे डिस्कस करू आपण मेयोसिस काय आहे. सो इन बोथ ऑफ दीज केसेस, एनिमल अँड प्लांट, we have formation of gametes. Formation of gametes. आणि हे जे गॅमेट फॉर्मेशन आहे, this gamete formation occurs from the germ cell. एंटायर गॅमेट फॉर्मेशन जर्म सेल ने. ठीक आहे, आता हे जे जर्म सेल आहे एका पर्टिक्युलर ऑर्गन मध्ये प्रेझेंट आहे. प्रायमरली इट इज कॉल्ड ॲज प्रायमरी सेल्स. The organs which are responsible for the formation of male and female gamete respectively. ज्यामध्ये मेल आणि फिमेल या दोन्ही टाईपचे गॅमेट तयार होत आहेत, यांच्या केसमध्ये आपल्याला हे कलेक्टिव्ह इथे दिसतो. आता हे प्रायमरी सेक्स ऑर्गन जर पाहिले आपण ॲनिमलमध्ये, जे गॅमेट फॉर्मेशनमध्ये इन्व्हॉल्व आहे, तो इन केस ऑफ ॲनिमल, फॉर द मेल पॅरेंट we have primary sex organ, testes, and for female, ovaries, which are involved in the formation of gametes. हे जर प्लांट मध्ये पाहिलं आपण, तर प्लांट मध्ये सुद्धा दोन वेगवेगळ्या टाइपचे सेक्स ऑर्गन प्रेझेंट आहेत. एंड्रोशियम फॉर द फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट and gynoecium for the formation of female. Androecium मध्ये मेल गॅमेट तयार होणार, gynoecium मध्ये फिमेल गॅमेट जो आहे हा फिमेल गॅमेट तयार होत आहे. मग इथे दोन वेगवेगळ्या टाईपचे टिश्यू आहेत. टेस्टिस आणि ओव्हरीज यांच्या केसमध्ये एक कलेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट दिसतो आपल्याला, विच इज कॉल्ड ॲज जर्मिनल इपिथेलियम. आठवते का जर्मिनल इपिथेलियम? अ टाइप ऑफ इपिथेलियल टिश्यू, जर्मिनल इपिथेलियम. मग हा जर्मिनल इपिथेलियम टेस्टिस आणि
ओव्हरीज मध्ये, प्लांट्स मध्ये अँड्रोशियम अँड गायनोशियम. मग आता इन केस ऑफ अँड्रोशियम इथे एका वेगळ्या टाईपचा टिश्यू आहे, गायनोशियम मध्ये इथे सुद्धा एका वेगळ्या टाईपचा टिश्यू आहे. गायनोशियम हा एंटायर सेक्स ऑर्गन आहे. अँड्रोशियम मध्ये प्रिडॉमिनेटली आपण म्हणू शकतो पोलन मदर सेल्स, ज्यांच्यामध्ये हे डिव्हिजन होणार. ठीक आहे, जे पोलन मदर सेल्स आहे, पोलन ग्रेन तयार करणार आहे, त्यांच्यामध्ये हे मियोसिस. आणि इन केस ऑफ गायनोशियम अ पर्टिक्युलर टिश्यू कॉल्ड ॲज न्यूसेलस प्रेझेंट इन द ओव्ह्यूल. ओव्ह्यूलच्या आतमध्ये प्रेझेंट असलेला न्यूसेलस प्रेझेंट इनसाइड ओव्ह्यूल. पोलन मदर सेल प्रेझेंट इनसाइड दॅट स्पेसिफिक चेंबर, एक चेंबर जे त्या अँथरच्या आतमध्ये प्रेझेंट असणार. चेंबर कॉल्ड ॲज पोलन सॅक. अँथरच्या आतमध्ये प्रेझेंट असणार पोलन सॅक. मग हे ते दोन टिश्यू आहेत ज्या टिश्यू मधले सेल मियोटिकली डिवाइड होतात. इथे इन केस ऑफ एनिमल द जर्मिनल इपिथेलियम ऑफ टेस्टिस and germinal epithelium of ovaries, they divide by means of meiosis to produce the gametes. आता मायटोसिस आणि मियोसिस मधलं जे पहिलं फंडामेंटल डिफरन्स आहे, डिफरन्स बिटवीन मायटोसिस अँड मियोसिस इज इन केस ऑफ मियोसिस हे जे काही सेल आहे, द सेल ऑफ जर्मिनल इपिथेलियम, पोलन मदर सेल प्रेझेंट इन पोलन सॅक किंवा न्यूसेलस, ऑल ऑफ दीज सेल्स आर डिप्लॉइड सेल्स. हे कसे सेल्स आहेत? पूर्ण डिप्लॉइड सेल्स, ट्वाइस एंड कंटेनिंग 2 सेट ऑफ क्रोमोझोम. आणि या सर्व सेल मध्ये ज्यावेळेस डिव्हिजन होणार, डिव्हिजन मियोटिक डिव्हिजन, इट रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड सेल्स represented by symbol N. आता बेसिकली हे डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड काय असणार? इथे हा जो नंबर लिहिला आहे आपण N हा N काय डिनोट करतो? where N is equal to set of chromosome. N म्हणजे काय आहे? set of chromosome. ठीक आहे. So if a cell is diploid, it will contain 2 sets of chromosome. काय प्रेझेंट असणार त्यामध्ये? क्रोमोझोमचे 2 सेट प्रेझेंट असणार. If a cell is haploid, it contain only 1 set of chromosome. या आतमध्ये क्रोमोझोमचा फक्त एक सिंगल सेट प्रेझेंट आहे. मग असंच ट्रिप्लॉइड असणार containing 3 set of chromosome, tetraploid असणार containing 4 set, pentaploid, कलेक्टिव्हली त्याला म्हणतात पॉलीप्लॉइड. म्हणणार पॉलीप्लॉइड. मोर दॅन 2 सेट जर जिथे आहे त्याला म्हटलं जाते पॉलीप्लॉइड. मग बेसिकली आपण याला 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो. सेट ऑफ क्रोमोझोमला हॅप्लॉइड 1 सेट, डिप्लॉइड 2 सेट आणि त्याच्यानंतर पॉलीप्लॉइड 3, 4, 5, 6, 7 जेवढे काही सेट आहेत त्यानुसार त्याला म्हणतात पॉलीप्लॉइड. इथे आपल्याला फक्त या दोघांचं काम आहे. 2 सेट ऑफ क्रोमोझोम अँड 1 सेट ऑफ क्रोमोझोम, जिथे हे एंटायर डिव्हिजन. आणि बाय मीन्स ऑफ मियोसिस अ डिप्लॉइड पॅरेंट सेल, हा जो सेल आहे त्याला आपण पॅरेंट सेल म्हटलेला आहे. अ डिप्लॉइड पॅरेंट सेल डिवाइड टू प्रोड्यूस 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स. हे जे सेल्स आहेत हे असणार डॉटर सेल्स. सो अ सिंगल पॅरेंट सेल डिवाइड बाय मीन्स ऑफ मियोसिस टू प्रोड्यूस 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स. यामुळे या पर्टिक्युलर टाईपच्या सेल डिव्हिजनला म्हटलं जाते रिडक्शनल सेल डिव्हिजन. Because when a cell get divided by meiosis, in daughter cell the chromosome number get reduced as compared to the parent cell. daughter cell मध्ये क्रोमोझोमचा नंबर हा रिड्यूस होत आहे. इथे 2 सेट आहे, इथे एकच सेट आहे.
म्हणजे क्रोमोझोम नंबर काय झाला, रिड्यूस झाला. त्यामुळे याला म्हटलं जाते रिडक्शनल सेल डिव्हिजन. कळालं? मियोसिस हा बेसिक डिफरन्स मायटोसिस अँड मियोसिसचा. अगेन मियोसिस इज नथिंग बट डबल मायटोसिस. मियोसिस म्हणजे काय आहे, डबल मायटोसिस. हे पाहायचं आपल्याला काय मियोसिसला डबल मायटोसिस का म्हणतात. द एंटायर प्रोसेस ऑफ मियोसिस ऑकर इन टू डिफरंट फेजेस. दोन महत्त्वाच्या स्टेज असतात त्यामध्ये. ज्याला पहिल्या याला म्हटलं जाते मियोसिस फर्स्ट and meiosis second. Meiosis first and meiosis second. ठीक आहे. हे मियोसिस फर्स्ट जरी म्हटलं, मियोसिस सेकंड जरी म्हटलं तरी ऍक्च्युअली हे मायटोसिस आहे. द एंटायर फ्रेमवर्क सेल डिव्हिजनचं इट इज सिमिलर टू मायटोसिस. ऑल द फेजेस आर सिमिलर टू मायटोसिस. जसं मायटोसिस मध्ये आहे प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज अँड टेलोफेज फॉलोड बाय सायटोकायनेसिस, सेम इथे सुद्धा फरक काय आहे, प्रोफेज 1, मेटाफेज 1, एनाफेज 1, टेलोफेज 1. त्याच्यानंतर प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, एनाफेज सेकंड, टेलोफेज सेकंड. मियोसिस फर्स्ट आणि मियोसिस सेकंड. Now this meiosis first, it is called as a heterotypic division. जेव्हा एक सेल ह्या मियोसिस मध्ये जो पहिलं डिव्हिजन होत आहे, मियोसिस फर्स्ट होत आहे, त्याला काय म्हटलं जाते हेटेरोटिपिक टाइप ऑफ डिव्हिजन. अँड मियोसिस सेकंड इज होमोटिपिक टाइप ऑफ डिव्हिजन. हे आपल्याला पाहायचं हेटेरोटिपिक अँड होमोटिपिक. आणि मोस्ट important significance of meiosis is it is responsible for the process of variation. इथे मायटोसिस आणि मियोसिस मधला एक फंडामेंटल जर डिफरन्स पाहिला तर इन केस ऑफ मायटोसिस parent cell and daughter cell are identical to each other by each and every aspect. मग त्यामध्ये तुम्ही काही कन्सिडर करा. Parent cell and daughter cells are morphologically identical to each other. Parent cell and daughter cells are physiologically identical to each other. Parent cells and daughter cells are genetically identical to each other. पण इथे असं नाही. In case of meiosis, parent cell and daughter cells are totally different from each other in each and every aspect. तिथे similar with each other in each and every aspect. इथे different from each other in each and every aspect. Parent cell and daughter cells are morphologically different. Parent cell and daughter cells are physiologically different. त्याही पेक्षा सर्वात महत्त्वाचं parent cells and daughter cells are genetically different from each other. कशा इथे genetically different from each other. आणि हे जे तिसरं कॅरेक्टर आहे where parent cell and daughter cells are genetically different from each other, it is responsible for the most important significant character of living organism, that is variation. याचा इम्पॉर्टंट आहे व्हेरिएशन. कोणतं व्हेरिएशन? जेनेटिक व्हेरिएशन. मॉर्फोलॉजिकल व्हेरिएशन असेल, अनॅटॉमिकल व्हेरिएशन असेल, फिजिओलॉजिकल व्हेरिएशन असेल, ठीक आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय आहे इथे आपल्यासाठी, these two type of cells are genetically different from each other, and this character, the difference in genetic content present in parent cell and daughter cell, and directly reflect that these variations are observed in new progeny of organisms. कारण मियोसिस प्रोसेस जे आहे इट इज इन्व्हॉल्व्ड इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. कशामध्ये इन्व्हॉल्व असणार आहे? सेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व असणार. त्याच्याने याच्या कॅरेक्टरमध्ये हा बेसिक आणि फंडामेंटल टाइपचा ओके. पण हे सगळं कळून घेण्यासाठी व्हाय मियोसिस फर्स्ट इज कॉल्ड ॲज
heterotypic division. Why meiosis second is called as homotypic division? Why meiosis is called as double mitosis? Why it is referred as reductional cell division? या सर्व क्वेश्चनचे आन्सर जसं जसं आपण meiosis स्टडी करत जाऊ तसे आपल्याला as we study meiosis in detail. बाहेरचं जे फ्रेमवर्क आहे मेकॅनिझम ऑफ सेल डिव्हिजन हे सिमिलर आहे. फेजेस सिमिलर, इव्हेंट सिमिलर, फक्त एका जागी चेंज, वन सिंगल चेंज which is responsible for variation. That this particular meiosis include genetic recombination. meiosis मध्ये काय होत आहे? genetic recombination which is responsible to bring about variation in genetic content of parent and daughter cell. आपोआप येत नाही व्हेरिएशन, हे व्हेरिएशन आणले जाते. इथे आपण म्हणत आहे की पॅरेंट सेल आणि डॉटर सेल कसे आहेत? जेनेटिकली एकमेकांपासून डिफरंट आहे. पण का डिफरंट आहे? बिकॉज ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन. आणि याच जेनेटिक रिकॉम्बिनेशनचा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल इन टर्म्स ऑफ व्हेरिएशन. कशामध्ये पाहायला मिळतो? व्हेरिएशन मध्ये. हे सगळं आपल्याला डिस्कस करायचं आहे. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. मायटोसिस पेक्षा इंटरेस्टिंग आहे ते मियोसिस. पण हे मियोसिस स्टडी करण्याआधी आपल्याला पुन्हा जावं लागते ते क्रोमोझोम्स, कारण ह्या क्रोमोझोम विषयी आपण बरीच इन्फॉर्मेशन पाहिजे. सांगा बरं क्रोमोझोम विषयी आपल्याला काय काय माहिती आहे आतापर्यंत? इन्फॉर्मेशन काय काय आहे आपल्याकडे रिलेटेड टू क्रोमोझोम? क्रोमोझोमचा स्ट्रक्चर माहिती आहे आपल्याला, क्रोमोझोमचे टाइप्स माहिती आहे, मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक, टिलोसेंट्रिक. क्रोमोझोमचे टाइप माहिती आहे, स्ट्रक्चर माहिती आहे क्रोमोझोमचं. त्यामध्ये दोन लॅटरल आर्म आहे, एक सेंट्रोमियर आहे, त्याच्या पलीकडे जर कॉन्स्ट्रिक्शन आहे तर त्याला सेकंडरी कॉन्स्ट्रिक्शन म्हटलेलं आहे आपण. त्याही पलीकडे रिजन असतो तो सॅटेलाइट, त्याच्या पलीकडचा शेवटचा पार्ट म्हणजे टिलोमर. हे वेगवेगळं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. क्रोमोझोम हा क्रोमॅटिनचा कंडेन्स्ड फॉर्म आहे, हेही आपण पाहिलेलं आहे. क्रोमोझोम फक्त सेल डिव्हिजनच्या वेळेसच अपीअर होतात, तयार होतात, ठीक आहे, त्या स्टेट मध्ये येतात. नाहीतर ते कोण्या फॉर्म मध्ये असतात? क्रोमॅटिक फायबरच्या फॉर्म मध्ये असतात. क्रोमोझोम हे नेहमी बायव्हॅलेंट असतात, कारण एस फेज मध्ये काय झालेलं आहे? रेप्लिकेशन झालेलं आहे. आणि रेप्लिकेशन झाल्यामुळे कोणताही क्रोमोझोम ड्युरिंग द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन मेटाफेजला हा मोनोव्हॅलेंट फॉर्म मध्ये नसतो. प्रत्येक क्रोमोझोम काय असणार? बायव्हॅलेंट फॉर्म मध्ये. आणि तशा क्रोमोझोमला दोन क्रोमॅटिड असणार. काय असतात त्याला? दोन क्रोमॅटिड. हे मियोसिस डिस्कस करण्यासाठी या क्रोमोझोमच्या रिलेशन मधली शेवटची टर्म आपल्याला डिस्कस करायची आहे, मोस्ट इम्पॉर्टंट, होमोलॉगस क्रोमोझोम. ठीक आहे. द लास्ट टर्म रिलेटेड विथ द क्रोमोझोम्स, ज्यावर हे कंप्लीट सेल डिव्हिजन बेस्ड आहे. ठीक आहे. मायटोसिस आणि मियोसिस मध्ये जर काही डिफरन्स असेल मेन तर तो काय असतो? आता होमोलॉगस क्रोमोझोम कशाला? होमोलॉगस क्रोमोझोम इन सिंपल इज अ पेयर ऑफ क्रोमोझोम. काय आहे हे? पेयर ऑफ क्रोमोझोम. पण ही पेयर थोडी वेगळी पेयर आहे. A pair of chromosome in which one chromosome is paternal and second chromosome is maternal. ही अशी क्रोमोझोमची पेयर आहे ज्यामधला एक क्रोमोझोम हा पॅटर्नल आहे, दुसरा क्रोमोझोम हा काय आहे? मॅटर्नल. आता हे काय म्हणतात? पॅटर्नल आणि मॅटर्नल क्रोमोझोम. इन नेक्स्ट जनरेशन, पुढच्या जनरेशन मध्ये जेव्हा तयार होते नवीन जनरेशन, तेव्हा ती एका सेल मधून तयार होणार आहे. पहिला सेल कोणता असतो प्रत्येक जनरेशन मध्ये?
फर्स्ट सेल ऑफ एव्हरी न्यू जनरेशन किंवा कोणत्याही नवीन ऑर्गॅनिझमच्या लाईफचा पहिला सेल काय असतो नेहमी झायगोट. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आता आपण इथे हायर ऑर्गॅनिझम विषयी बोलत आहे, विच रिप्रोड्युसेस बाय सेक्शुअल मेथड. प्रत्येक नवीन ऑर्गॅनिझमची जी लाईफ आहे ही एका सिंगल सेल पासून चालू होते, दॅट इज झायगोट. आणि हा झायगोट आपोआप येतो का? आतापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे, एव्हरी सेल अरायझेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. मग हा झायगोट एक सिंगल सेल आहे, पण हा कोणत्या सेल मधून अराईज होणार, कोणत्या सेलच्या डिव्हिजन मधून अराईज होणार? झायगोट कोणत्या सेलच्या डिव्हिजन मधून अराईज होणार? कारण प्रत्येक नवीन सेल प्री एक्झिस्टिंग सेल मधूनच अराईज होणार. आणि आपण मायटॉसिस मध्ये पाहिलेलं आहे, पॅरेंट सेलचं डिव्हिजन झाल्यावर काय तयार होतं, डॉटर सेल तयार होतात. मग कोणत्या पॅरेंट सेलचं डिव्हिजन झाल्यावर डॉटर सेल तयार होतात? झायगोट म्हणून. झायगोट हा फक्त एक एक्सेप्शनल सेल आहे विच इज नॉट अराइज बाय डिव्हिजन, इट इज अराइज बाय फ्युजन. बाकी सगळे नवीन सेल कशाने अराइज होतात? डिव्हिजन, आयदर बाय मायटोसिस और बाय मियोसिस. एक्सेप्शन काय आहे त्याला? झायगोट. हा एकच सेल असा आहे जे दोन सेलच्या फ्युजनने अराइज होतो, बाकी सगळे सेल डिव्हिजनने अराइज होतात. काय एक्सेप्शन आहे? झायगोट. बाय मीन्स ऑफ मेल गॅमेट. आणि फिमेल गॅमेट, दोन वेगवेगळे गॅमेट आहेत. ड्युरिंग सेक्शुअल रिप्रोडक्शन काय होणार? मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट फ्युजेस विथ ईच अदर टू फॉर्म अ सिंगल सेल. दॅट इज, आला का नवीन सेल अराइज झाला का? पण कशाने? डिव्हिजनने. कशाने? डिव्हिजनने. एकच सेल आहे एंटायर लाईफच्या सिस्टीम मध्ये जो डिव्हिजनने अराइज न होता कशाने अराइज होतो? फ्युजनने अराइज होतो. दॅट इज झायगोट. आता हा ज्यावेळेस झायगोट तयार होत आहे, या झायगोट मध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट या दोघांकडून कंट्रीब्युशन केले जाते जेनेटिक मटेरियलचं. इथे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट कंट्रीब्यूट तर वेगवेगळ्या गोष्टी करतात, त्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं काय आहे? जेनेटिक कंट्रीब्युशन. काय महत्त्वाचं आहे? जेनेटिक कंट्रीब्युशन. वन सेट मेल गॅमेट कडून येणार, सेकंड सेट फिमेल गॅमेट कडून येणार. हॅप्लॉइड, हॅप्लॉइड एंड ट्रायसेल. आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेल मध्ये दोन सेट आहेत, पण त्यापैकी एक सेट कोणाकडून आलेला आहे? आपल्या मॅटर्नल पॅरेंट कडून आलेला आहे. मेल गॅमेट कोणाकडून येणार? मॅटर्नल पॅरेंट, सॉरी पॅटर्नल पॅरेंट, नॉट मॅटर्नल. फिमेल गॅमेट कोणाकडून येणार? मॅटर्नल. मग पॅटर्नल पॅरेंटकडून मेल गॅमेट या पुढच्या झायगोट मध्ये कंट्रीब्यूट करतो. त्याचं जे काही जेनेटिक कंट्रीब्युशन आहे, त्याचं जेनेटिक कंट्रीब्युशन म्हणजे काय आहे? वन सेट ऑफ क्रोमोझोम. काय कंट्रीब्यूट करणार? सेट ऑफ क्रोमोझोम्स कंट्रीब्यूट करणार. ओके, किती सेट कंट्रीब्यूट करत आहे? वन सेट. इथून वन सेट, इथे किती सेट झाले? दोन सेट. किती? दोन सेट. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या बॉडीमध्ये किंवा कोणत्याही एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये जो सेक्शुअली रिप्रोड्यूस करत आहे, प्लांट असेल किंवा ॲनिमल असेल, पुढच्या जनरेशन मध्ये एक सेट कंट्रीब्यूट केला जातो मेल पॅरेंट थ्रू द मेल गॅमेट. दुसरा सेट कंट्रीब्यूट केला जातो फिमेल पॅरेंट कडून थ्रू द फिमेल गॅमेट. आता मी जर म्हटलं की आपल्या बॉडीचा टोटल क्रोमोझोम नंबर, डिप्लॉइड क्रोमोझोम नंबर हा 46 आहे. डिप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम किती आहे? 46. तर मेल आणि फिमेल पॅरेंटनी किती क्रोमोझोम कंट्रीब्यूट केले? 23. म्हणजे एका सेट मध्ये किती असणार? 23 क्रोमोझोम आहे एका सेट मध्ये. आले लक्षात?
हे कंट्रीब्यूट केले आणि हे. आता हे जे कंट्रीब्यूट केलेले 23 क्रोमोझोम आहेत यांच्या ज्या पेअर होतात याला म्हटलं जाते होमोलॉगस पेअर, ज्यामध्ये एक मॅटर्नल पॅरेंटकडून आहे, दुसरा पॅटर्नल. समजा आपण याची पेअरिंग केली, सो धिस इज क्रोमोझोम नंबर 1. असे किती आहेत टोटल? 46 आहे. किती आहे? 46 आहे. त्यापैकी हा पहिला जर घेतला तर ही त्याची पेअर आहे, क्रोमोझोम नंबर 1, क्रोमोझोम नंबर 1. यापैकी हा काय? इट इज पॅटर्नल. हा पॅटर्नल पॅरेंट कडून आलेला आहे. कशामधून येणार? मेल गॅमेट, स्पर्म मधून. हा सुद्धा क्रोमोझोम नंबर 1च आहे, पण हा कोणाकडून आलेला आहे? मॅटर्नल. आता यांची जी पेअर तयार होते याला म्हटल्या जाते होमोलॉगस क्रोमोझोम पेअर. अशा किती पेअर असतात? 23 पेअर. किती असणार? 23 पेअर ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. आलं लक्षात? होमोलॉगस क्रोमोझोम कशाला म्हणायचं? हे अशा क्रोमोझोम नंबर 1च्या 2 कॉपी असणार, ज्यापैकी एक येणार मेल गॅमेट कडून, मेल पॅरेंट कडून, दुसरी येणार फिमेल गॅमेट मधून, फिमेल पॅरेंट कडून. क्रोमोझोम नंबर 2 ची अशीच एक पेअर, क्रोमोझोम नंबर 3 ची अशीच एक पेअर. अशा टोटल किती? 23 क्रोमोझोमच्या पेअर असतात, ज्यापैकी एक मेल गॅमेट कडून येतो, दुसरा फिमेल गॅमेट. पण ही जी पेअर आहे या पेअरला काय म्हटलेलं आहे? होमोलॉगस क्रोमोझोम. किती असणार? जर डिप्लॉइड सेल आहे आपल्या बॉडीमध्ये तर होमोलॉगस क्रोमोझोमच्या टोटल पेअर किती? 23 पेअर्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. आता ड्यूरिंग एस फेज काय होते? ड्यूरिंग एस फेज काय होतं? रेप्लिकेशन. कशाचं? डीएनएचं. डीएनएचं रेप्लिकेशन झाल्याने काय होणार? आयडेंटिकल कॉपी ऑफ क्रोमोझोम तयार होते. बाय द प्रोसेस ऑफ डीएनए रेप्लिकेशन प्रत्येक क्रोमोझोमची आपली एक आयडेंटिकल कॉपी तयार होते. हे आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे. हे क्रोमोझोम कसे आहेत? सध्या मोनोव्हॅलेंट आहेत. कसे आहे? मोनोव्हॅलेंट. डीएनए रेप्लिकेशन झाल्यानंतर हे क्रोमोझोम काय होते? आफ्टर द प्रोसेस ऑफ डीएनए रेप्लिकेशन these chromosomes become bivalent. आता हा सेल जर डिव्हिजन मध्ये एंटर करत आहे याचा अर्थ यामध्ये एस फेज कंप्लीट झालेली आहे. बाय द प्रोसेस ऑफ एस फेज काय होणार? डीएनए रेप्लिकेशन. मग पॅटर्नल क्रोमोझोमची सुद्धा एक आयडेंटिकल कॉपी, मॅटर्नल क्रोमोझोमची सुद्धा एक आयडेंटिकल कॉपी. आता मला सांगा क्रोमोझोम नंबर 1च्या किती कॉपीज आहेत? या सेल मध्ये क्रोमोझोम नंबर 1च्या किती कॉपी आहेत? 4. 2 कशाला? सुरुवातीला किती आहे? फक्त एक. क्रोमोझोम नंबरची ही मॅटर्नलची एक, पॅटर्नलची एक. आफ्टर डीएनए रेप्लिकेशन मॅटर्नलची काय झाली? आणखीन एक तयार, याची आयडेंटिकल कॉपी तयार झाली, याची सुद्धा आयडेंटिकल कॉपी. मग हे सुद्धा क्रोमोझोम नंबर 1 ओरिजिनल, डीएनए रेप्लिकेशन नंतर क्रोमोझोम नंबर 1. इथे सुद्धा हा ओरिजिनल क्रोमोझोम नंबर 1 डीएनए रेप्लिकेशन नंतर न्यूली सिंथेसाइज. टोटल किती क्रोमोझोम नंबर 1च्या कॉपी आहेत? 4. त्यापैकी 2 पॅटर्नलचे आहेत, 2 मॅटर्नलचे. आलं लक्षात? आता मला सांगा होमोलॉगस क्रोमोझोमच्या पेअर किती? 23. आणि यापैकी प्रत्येक पेअरला काय म्हणतो आपण? बायव्हॅलेंट. प्रत्येक पेअरला काय म्हणतो? बायव्हॅलेंट. मग टोटल बायव्हॅलेंट किती? टोटल बायव्हॅलेंट किती? 46 बायव्हॅलेंट. किती असणार? 46 बायव्हॅलेंट. मग ही जी पेअर आहे एक होमोलॉगस क्रोमोझोमची पेअर, या एका होमोलॉगस क्रोमोझोमच्या पेअर मध्ये टोटल किती बायव्हॅलेंट आहेत सांगा? एक होमोलॉगस पेअर किती बायव्हॅलेंट पासून तयार होते? 2 बायव्हॅलेंट पासून तयार होतात. एक पॅटर्नलचा बायव्हॅलेंट आहे
मॅटर्नलचा बायवॅलेंट. So every homologous pair of chromosome contain 2 bivalents. 2 bivalents असतात. किती? 2. ठीक आहे. जेव्हा तो सेल डिव्हिजन मध्ये एंटर होणार आहे, मिओसिस ने डिवाइड होणार आहे, त्याची एस फेज कंप्लीट झालेली आहे. पॅटर्नल क्रोमोझोमचा एक बायवॅलेंट, मॅटर्नल क्रोमोझोमचा एक बायवॅलेंट. टोटल प्रत्येक होमोलॉगस पेअर मध्ये किती बायवॅलेंट असणार? 2 बायवॅलेंट. म्हणजे मोनोवॅलेंट किती? 4. किती मोनोवॅलेंट? 4. त्यापैकी 2 मोनोवॅलेंट पॅटर्नलचे, 2 मोनोवॅलेंट मॅटर्नलचे. 2 बायवॅलेंट म्हणजे 4 मोनोवॅलेंट. आलं लक्षात? आता 2 बायवॅलेंट म्हणजे एक बायवॅलेंट पॅटर्नल क्रोमोझोमचा, एक बायवॅलेंट मॅटर्नल क्रोमोझोमचा. 4 मोनोवॅलेंट म्हणजे 2 मोनोवॅलेंट पॅटर्नलचे, 2 मोनोवॅलेंट मॅटर्नलचे. आलं लक्षात? कंप्लीट सगळं. क्रोमॅटिड किती आहेत सांगा? 4. किती क्रोमॅटिड? कारण जोपर्यंत हे त्यांच्या सेंट्रोमियरने एकमेकांना अटॅच आहे, काय म्हटलं जाते याला? क्रोमॅटिड. काय झाले? हे क्रोमॅटिड झाले. टोटल क्रोमॅटिड किती? 4. या 4 क्रोमॅटिडला म्हटल्या जातात सिस्टर क्रोमॅटिड, नॉन सिस्टर क्रोमॅटिड. 2 टाइप पडतात. टोटल क्रोमॅटिड किती झाले? 4. फास्ट होत आहे की वरून जात आहे? फास्टही होत नाही, वरूनही जात आहे. ठीक आहे. इथं इथे पहा, 2 बायवॅलेंट आहे ही पेअर. इथे किती क्रोमॅटिड आहे? 2 क्रोमॅटिड. म्हणजे प्रत्येक बायवॅलेंट याच्यामध्ये, बायवॅलेंट मध्ये किती क्रोमॅटिड? 2. पॅटर्नल मध्ये 2 क्रोमॅटिड, मॅटर्नल मध्ये 2 क्रोमॅटिड. मोनोवॅलेंटचं आपल्याला काम असतं, हे फक्त सांगितलं. याचं आपल्याला काम नाही. आता ही जी पेअर आहे, या पेअर मध्ये टोटल क्रोमॅटिड किती? 4. 2 पॅटर्नल, 2 मॅटर्नल. अशा पेअरला म्हटले जाते टेट्रॅड. काय म्हटलं जाईल? टेट्रॅड. सो एव्हरी होमोलॉगस क्रोमोझोम इज ऑलवेज प्रेझेंट इन टेट्रॅड. जेव्हा होमोलॉगस क्रोमोझोम हा पेअर मध्येच असतो बरं. होमोलॉगस क्रोमोझोम काय असणार? पेअर. त्याच्याशिवाय हा वर्डच यूज केला जात नाही. मॅटर्नल आणि पॅटर्नल जर एकमेकांच्या आजूबाजूला असे प्रेझेंट आहे तर हा काय झाला? होमोलॉगस. फक्त पॅटर्नल घेतला तर होमोलॉगस नाही म्हणता येणार, फक्त मॅटर्नल घेतला तर होमोलॉगस नाही म्हणता येणार. इथे जर मी क्रोमोझोम तिसरा घेतला, एक थर्ड घेतला, हा जर घेतला, क्रोमोझोम नंबर सेकंड झाला आता. ठीक आहे, सेकंड. आता हे 2 एकमेकांचे काय झाले? नॉन होमोलॉगस. होमोलॉगस आहे काय? नाही. हा कोणाचा होमोलॉगस आहे? याचा. हा कोणाचा होमोलॉगस? याचा. हा याचा होमोलॉगस होऊ शकत नाही, हा याचा होमोलॉगस. मग हे 2 एकमेकांचे काय झाले? नॉन होमोलॉगस. आलं लक्षात? मग हे काही असू द्या, क्रोमोझोम नंबर 2 असू द्या, 3 असू द्या, 4 असू द्या, 5 असू द्या, काय झाले एकमेकांचे? नॉन होमोलॉगस. होमोलॉगस कधी अप्लाय करायचा? ही टर्म कधी यूज करायची? जेव्हा सेम नंबर ऑफ क्रोमोझोम किंवा सेम टाइप ऑफ क्रोमोझोम, एकाच टाइपचा किंवा एकाच नंबरचा क्रोमोझोम, हे 2 एकमेकांचे झाले होमोलॉगस कंटेनिंग 4 क्रोमॅटिड. एक पॅटर्नल बायवॅलेंट मध्ये 2 क्रोमॅटिड आहे, मॅटर्नल बायवॅलेंट मध्ये 2 क्रोमॅटिड आहे, म्हणून याला काय म्हटलेलं आहे? टेट्रॅड. काय म्हटलं जाईल? टेट्रॅड. आणि जो प्रत्येक बायवॅलेंट आहे याला म्हटला जातो डायॅड. मग एका टेट्रॅड मध्ये डायॅड किती? 2.
एव्हरी टेट्राहेड इज मेड अप ऑफ 2 डायड. ज्याला आपण बायव्हॅलेंट म्हणत आहे त्याला दुसऱ्या भाषेत काय म्हणतात? डायड. हा दुसरा शब्द आहे. ठीक आहे. काय काय म्हटलं त्याला? डायड. म्हणजे एक पॅटर्नल डायड, एक मॅटर्नल डायड, दोन्ही मिळून एक टेट्राहेड. असे किती टेट्राहेड आहेत आपल्या सेल मध्ये? टोटल टेट्राहेड किती? 23 टेट्राहेड. 23 क्रोमोझोमचे 23 टेट्राहेड. हो, एवढं कळालं नक्की? आता इथे हे जे 4 क्रोमॅटिड आहेत या 4 क्रोमॅटिड मध्ये रिलेशन असते. काय त्यांच्यामध्ये रिलेशन? एका डायडचे हे जे क्रोमॅटिड आहेत यांना म्हटले जाते सिस्टर क्रोमॅटिड. काय म्हटलं जाईल? सिस्टर क्रोमॅटिड्स. सिस्टर क्रोमॅटिड्स कशाला म्हणायचं? विच आर प्रेझेंट इन अ सिंगल बायव्हॅलेंट किंवा सिंगल डायड. कसं हे पॅटर्नल आहे. याचे हे जे क्रोमॅटिड आहेत, 2 क्रोमॅटिड काय झाले? एकमेकांचे सिस्टर. हे 2 एकमेकांचे काय झाले? सिस्टर. दुसरं येते नॉन सिस्टर. दुसरं काय आहे ना? नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. आता यामध्ये आता ही जी पेयर आहे हे झाले सिस्टर. ही जी पेयर आहे हे झाले सिस्टर. जर मी यातला एक आणि यातला एक घेतला तर हे एकमेकांचे काय झाले? नॉन सिस्टर. म्हणजे एकाच होमोलॉगस पेयर मध्ये क्रोमॅटिड हे 2 टाइपचे आहेत, सिस्टर क्रोमॅटिड आणि नॉन सिस्टर. म्हणजे एक मॅटर्नल मधला घेतला, एक पॅटर्नल मधला घेतला तर ते एकमेकांचे काय झाले? नॉन सिस्टर. जरीही एकाच पेयर मध्ये आहे तरीही. मग हे 2 एकमेकांचे होते सिस्टर, हे 2 एकमेकांचे सिस्टर. पण यातला एक आणि यातला एक हे काय झाले? एकमेकांचे नॉन. मग नॉन सिस्टर क्रोमॅटिड किती असणार? विचार करा. याला पेयर मध्येच कन्सिडर करायचं. 2 आहे असंच कन्सिडर करायचं. हे सुद्धा 2 आहेत. सिस्टर किती आहेत? 2. नॉन सिस्टर किती राहतील? 2. सिस्टर 2 आहेत, नॉन सिस्टर किती आहेत? 2. मग एका पेयर ऑफ क्रोमोझोम जी आहे, होमोलॉगस क्रोमोझोम आहे, यामध्ये 2 सिस्टर क्रोमॅटिड्स प्रत्येक बायव्हॅलेंट मध्ये. याच्यामध्ये 2 आणि याच्यामध्ये 2. 2 पॅटर्नल मधले, 2 मॅटर्नल मधले. म्हणजे टोटल सिस्टर किती झाले? 4. 2 पॅटर्नल मध्ये, 2 मॅटर्नल मध्ये. आणि नॉन सिस्टर किती होतील मग? नॉन सिस्टर किती होती? 4. चारीच्या चारी एकमेकांचे काय झाले? पण कधी त्याच्या बाहेर असेल. याचे 2 आणि याचे 2 एकमेकांचे काय झाले? नॉन सिस्टर क्रोमॅटिड. लक्षात? हे सख्खे भाऊ आहेत, हे सख्खे भाऊ आहेत, पण हे 2 एकमेकांचे काय झाले? चुलत भाऊ. कळालं? आलं लक्षात? आता कळालं? हे 2 एकमेकांचे काय झाले? सख्खे भाऊ. हे 2 एकमेकांचे काय झाले? सख्खे भाऊ. म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड आहे की नाही? पण यातला एक आणि यातला एक या दोघांमधलं रिलेशन काय होते? सख्खे भाऊ की चुलत भाऊ? नॉन सिस्टर क्रोमॅटिड. आलं लक्षात? काय फरक आहे तो? या एक्झाम्पलला खूप चांगलं लक्षात. एका बायव्हॅलेंट मध्ये 2 सख्खे भाऊ, इकडे हे 2 सख्खे भाऊ, या दोघांमधलं रिलेशन चुलत. कळालं? हे होमोलॉगस क्रोमोझोम कशाला म्हटले जाते हे सर्वात आधी कळायला पाहिजे. कारण याच्या आधी मी एक शब्द वापरला होता, जेनेटिक रिकॉम्बिनेशन. द प्रोसेस ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन टेक्स प्लेस बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस पेयर ऑफ क्रोमोझोम. कोणामध्ये होते जेनेटिक रिकॉम्बिनेशन?
non-sister chromatids of homologous pair of chromosome. हे म्हणायला काही नाही, पाठ करायला काही नाही, पण समजायला पाहिजे की नेमकं कोणामध्ये होतं. आहे ना, म्हणायला खूप सोपं आहे. जेनेटिक रिकॉम्बिनेशन ऑकर्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस पेअर ऑफ क्रोमोझोम. पण समजायला गेलं तर हे एवढं सगळं आहे. लक्षात नेमकं कोणामध्ये होते? दोन चुलत भावांमध्ये होणारी देवाणघेवाण म्हणजे काय झाली आपल्यासाठी? जेनेटिक रिकॉम्बिनेशन. जेनेटिक रिकॉम्बिनेशन कधीही सिस्टर क्रोमॅटिड मध्ये होत नाही. सख्या भावांमध्ये देवाणघेवाण होणार नाही. कोणामध्ये होईल? फक्त दोन चुलत भावांमध्ये. नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ही सर्वात महत्त्वाची टर्म आहे. सगळं एंटायर मियोसिस याच्यावरच डिपेंड आहे. हे एवढं कळालं म्हणजे मियोसिस मध्ये फार काहीच नाही, सगळं मियोसिस कळालं. कारण हा एकच डिफरन्स आहे, प्रोसेस ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन बिटवीन मायटोसिस अँड मियोसिस. बाकी सगळं जसं आहे तसंच. फरक काय? प्रोसेस ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन. लक्षात. एक शेवटचा डिफरन्स जो आपल्याला माहित होतो, मायटोसिस मध्ये ज्यावेळेस एक सेल एंटर होतो डिव्हिजन मध्ये, जेव्हा मायटोसिसने डिवाइड होतो त्याला एस फेज लागते. तिथे डीएनए रेप्लिकेशन होते, त्यानंतर सेल डिवाइड होते. बरोबर आहे. म्हणजे तिथे एकदा डीएनए रेप्लिकेशन होणार, सेल एक वेळेस डिवाइड होणार. मियोसिस मध्ये डीएनए रेप्लिकेशन एकदा होणार, सेल दोनदा डिवाइड होणार. काय? डीएनए रेप्लिकेशन एका वेळेस होणार, पण सेल किती वेळा डिवाइड होत आहे? दोन वेळा डिवाइड. पहिल्या डिव्हिजनच्या आधी डीएनए रेप्लिकेशन, दुसऱ्या डिव्हिजनच्या आधी डीएनए रेप्लिकेशन नाही. मियोसिस सेकंड जे म्हटलेलं आहे आपण, मियोसिस सेकंड टेक्स प्लेस विदाउट डीएनए रेप्लिकेशन. त्याच्यामध्ये ना G0 फेज, ना S फेज, ना G2 फेज. मियोसिस सेकंड इज अ कंटिन्युएशन ऑफ मियोसिस फर्स्ट. लक्षात. हे असं डिव्हिजन आहे ज्यामध्ये कोणत्याच फेज नाही. इथं डायरेक्ट M फेज टू M फेज. मियोसिस सेकंड एक्सेप्शन आहे बाकी सगळ्या टाईपच्या सेल डिव्हिजनला. बाकी सगळ्या टाईप मध्ये डॉटर सेल कशामध्ये जातात? न्यूली फॉर्म सेल कशामध्ये जाणार? G1 फेज मध्ये. मियोसिस सेकंड मध्ये न्यूली फॉर्म सेल G1 फेज मध्ये जातच नाही. M फेज टू M फेज अगेन. हा एवढा फरक आहे. म्हणून तिथे दुसऱ्या वेळेस डीएनए रेप्लिकेट होत नाही. मग मियोसिस इज 2 times cell division with 1 time DNA replication. Mitosis 1 time cell division with 1 time DNA replication. हा फंडामेंटल डिफरन्स या दोन टाइपच्या सेल डिव्हिजन मध्ये आहे. ठीक आहे. आता इथे सर्वात रिमार्केबल जे आहे, बाकी प्रोसेस पूर्ण सेम जसं मायटोसिस मध्ये आहे तसंच मियोसिस. एंटायर लेआउट जर पाहिला आपण मियोसिसचा तर तो या टाइप मध्ये दिसेल आपल्याला. मियोसिस एक पॅरेंट सेल when divides by means of meiosis, this parent cell initially enters in meiosis first. कशामध्ये एंटर होणार? मियोसिस फर्स्ट मध्ये. आता हा सेल मियोसिस फर्स्ट मध्ये आला, याचा अर्थ यात दोन फेज आहेत. कोणत्या? पहिले होणार कॅरियोकायनेसिस. काय होणार? कॅरियोकायनेसिस फर्स्ट. मियोसिस फर्स्ट आहे ना, त्याच्याने कॅरियोकायनेसिस फर्स्ट. आता या कॅरियोकायनेसिस फर्स्ट मध्ये फेजेस आहेत. पहिली प्रोफेज. प्रोफेज नंतर मेटाफेज. मेटाफेज नंतर एनाफेज. एनाफेज नंतर टेलोफेज. But as these stages are
द स्टेजेस ऑफ मियोसिस फर्स्ट, म्हणून याला लावले जाते प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, एनाफेज फर्स्ट आणि टेलोफेज फर्स्ट. आता प्रोफेज फर्स्ट मध्ये आणखीन सब स्टेजेस आहेत जिथे जेनेटिक रिकॉम्बिनेशन, हे जे आपण म्हटलं दोन चुलत भावांमधली देवाणघेवाण, ती इथे होते. प्रोफेज फर्स्ट, द लॉंगेस्ट फेज ऑफ सेल सायकल. जेव्हा आपण डिव्हिजन मध्ये जात आहे, डिव्हिजनचं पाहत सेल डिव्हिजन, एम फेज, या एम फेज मधली सर्वात लॉंगेस्ट फेज म्हणजे कोणती असते? प्रोफेज फर्स्ट. याला सब फेजेस आहेत. स्टार्टिंग विथ द फर्स्ट सब फेज कोणते सांगा? पॅचिटिन, डायरेक्ट पॅचिटिन, डायरेक्ट पॅचिटिन. स्टार्टिंग विथ द लेप्टोटेन, then zygotein, then pachytene, then diplotein, and last dikinesis. ह्या 5 सब स्टेजेस कशामध्ये? प्रोफेज 1, त्यानंतर मेटाफेज 1, त्यानंतर एनाफेज 1, त्यानंतर टेलोफेज 1. हे कंप्लीट झाल्यानंतर सायटोकायनेसिस 1. यानंतर काय आहे ना? सायटोकायनेसिस 1. मग ज्यावेळेस एक पॅरेंट सेल हे एवढं कंप्लीट करतो, इथे आपल्याकडे पॅरेंट सेल आहे कोणता? अ डिप्लॉइड पॅरेंट सेल. हे एवढं कंप्लीट केल्यानंतर बाय द प्रोसेस ऑफ सायटोकायनेसिस 1 इथे तयार होतात 2 डॉटर सेल्स. काय तयार होणार? 2 डॉटर सेल. हे एंटायर हेटेरोटिपिक डिव्हिजन वर एवढं काय झालं? हेटेरोटिपिक डिव्हिजन, मियोसिस फर्स्ट. आणि हे सायटोकायनेसिस 1 झाल्यानंतर जे तयार होणारे डॉटर सेल आहे ते या पुढच्या फेज मध्ये एंटर करणार, मियोसिस सेकंड. इथे मियोसिस सेकंड चालू होते. मियोसिस सेकंडला पॅरेंट सेल म्हणून कोण आहे? The daughter cell which are formed by meiosis first. इथे पॅरेंट सेल कोण आहे? जर्मिनल इपिथेलियम एनिमल मध्ये, प्लांट मध्ये एकतर पोलन मदर सेल किंवा न्यू सेल असता एखादा सेल, तो पॅरेंट सेल. स्टार्टिंग ऑफ मियोसिस, मियोसिस फर्स्ट साठी. मियोसिस सेकंड साठी पॅरेंट सेल कोण आहे? हे जे 2 डॉटर सेल तयार होणार बाय द प्रोसेस ऑफ सायटोकायनेसिस फर्स्ट, हे त्याच्यासाठी काय झाले? पॅरेंट सेल. याच्यामध्ये पुन्हा डिव्हिजन. मग मियोसिस सेकंड मध्ये इथे पुन्हा सेम मेकॅनिझम, प्रोफेज, त्यानंतर मेटाफेज, त्यानंतर एनाफेज, त्यानंतर टेलोफेज. आता हे सेकंड डिव्हिजनचा पार्ट आहे म्हणून याला म्हणायचं प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, एनाफेज सेकंड आणि टेलोफेज सेकंड. आणि हे ज्या वेळेस कंप्लीट होतात, इथे आणखी प्रत्येक सेल 2 मध्ये डिवाइड होतो. आता इथे किती सेल एंटर झाले? 2 डॉटर सेल. प्रत्येक सेलचं डिव्हिजन झाल्यानंतर तो आणखी 2 डॉटर सेल तयार करणार. इथे टोटल डॉटर सेल किती तयार होतात? बाय द एंड ऑफ धिस पर्टिक्युलर सेकंड डिव्हिजन वी हॅव 4 डॉटर सेल. हे एवढा मोठा पाथवे आहे. आता हे जे दुसरं आहे याला म्हटलं जाते होमोटिपिक डिव्हिजन. हा ते पाहू.
पहिलं होमोटिपिक डिव्हिजन. आता हे मियोसिस सेकंडच आहे, इथे सुद्धा या स्टेजेस रिपीट होतात. हे जे आहे हे आहे कॅरिओकायनेसिस सेकंड. कॅरिओकायनेसिस त्याच पद्धतीने होणार. डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस आधी, कॅरिओकायनेसिस सेकंड मध्ये या 4 सब फेज. ठीक आहे. त्यानंतर कॅरिओकायनेसिस सेकंड इज फॉलोड बाय सायटोकायनेसिस सेकंड. एवढं तेव्हा कुठे काय तयार होतं तिथे 4 डॉटर सेल. फक्त एकच फेज वेगळी आहे, बाकी सगळं मेटाफेज सारखंच, बाकी सगळं मायटोसिस सारखं. वेगळं काय आहे? तो फेज फर्स्ट. टोटल किती फेज आहे? 4 इथल्या, 4 इथल्या, 8, 8 आणि 5 13. किती? 13. यापैकी या 5 महत्वाच्या. These are the phases of genetic recombination. जेनेटिक रिकॉम्बिनेशनच्या फेजेस आहेत. सब फेजेस ऑफ प्रोफेज फर्स्ट. लेप्टोटेन, झायगोटेन, पॅचेटिन, डिप्लोटेन, डायकायनेसिस. तेव्हा कुठे एका डिप्लॉइड पॅरेंट सेल मधून 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स तयार होतात. इथे डीएनए रेप्लिकेशन फक्त याच्या आधी होणार, बिफोर मियोसिस फर्स्ट. या डॉटर सेल मियोसिस सेकंड मध्ये एंटर झाल्यानंतर डीएनए रेप्लिकेशन होणार नाही. हे डायरेक्टली कॅरिओकायनेसिस सेकंड आहे, सायटोकायनेसिस सेकंड, विदाउट G1, S अँड G2. इथं सगळं आहे. इथे कॅरिओकायनेसिस फर्स्टच्या आधी G1, S, G2. इथे G1, S, G2 हा संबंधच नाही. इथून आलेले सेल डायरेक्ट M फेज टू M फेज. लक्षात, इथे इंटरफेज नाही. आता या दोघांच्या मध्ये जो गॅप आहे याला म्हटलं जातो इंटरकायनेसिस. इंटरफेज म्हटलं नाही आपण, याला काय म्हटलेलं आहे? इंटरकायनेसिस. अ गॅप प्रेझेंट बिटवीन 2 डिव्हिजन. नाही तर इंटरफेज म्हणता आलं असतं, पण इंटरफेज म्हटलं नाही. इंटरफेज कधी? जिथे G1 आहे, S आहे, G2 आहे, तेव्हाच तो शब्द वापरणार आहे, इंटरफेज. हे इंटरकायनेसिस प्रेझेंट बिटवीन मियोसिस फर्स्ट अँड मियोसिस सेकंड. लक्षात, खूप मोठा आहे. बाकी हे काहीच नाही. महत्वाचं आहे ते आपल्यासाठी हा जिथे जेनेटिक रिकॉम्बिनेशन. ठीक आहे. हे जेनेटिक रिकॉम्बिनेशन काय आहे ते बघूया. मियोसिस फर्स्ट, त्याच्या आधी होमोलॉगस क्रोमोझोम काय आहे हे चांगलं आठवायचं आहे. कशाला म्हटलं जातं होमोलॉगस क्रोमोझोम? काय असतात क्रोमॅटिड, काय आहे बायवॅलेंट, काय आहे डायड, काय आहे टेट्रॅड, पेयर, हे सगळं लक्षात आलं पाहिजे. त्याच्याशिवाय हेच कळत नाही. आणि हाच बेस आहे मियोसिस. बाकीचं काय आहे? बाकीचं माहिती आहे आपल्याला, मेटाफेजमध्ये काय होते, अनाफेज, बाकी जसंच्या तसं. हाच फरक आहे. आणि हेच कळून घेण्यासाठी ते होमोलॉगस क्रोमोझोम आपल्याला काढायला. ठीक आहे. बाकी बघू.